मिर्झा राजा जयसिंग पुन्हा एकदा आपण तो मुळात हे सगळं समजून घेणं का आवश्यक आहे, कारण राजकीय दृष्ट्या आपण विचार याचा करत नाही. मिर्झा राजा जयसिंग वयाच्या 55व्या वर्षी महाराष्ट्रावर स्वारी करून येतात, तेव्हा त्या सगळ्या स्वारीमध्ये मिर्झा राजा जयसिंग यांचे कुलोपाध्याय त्यांच्या सोबत आहेत आणि नर्मदा ओलांडल्यानंतर युद्ध निर्विघ्नपणे पार पडावं, युद्ध आपण जिंकावं म्हणून त्यांनी तिथे यत्न केलेला आहे नर्मदेच्या काठी. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, मिर्झा राजा जयसिंग महाराष्ट्रात आले, महाराष्ट्रात तळ ठोकल्यानंतर मिर्झा राजा जयसिंगांनी महाराष्ट्रात कोटी लिंगार्चन केलं. आता मला तुम्ही सांगा, मग मिर्झा राजा जयसिंगांना हिंदुत्ववादी म्हणायचं का नाही? कोटी लिंगार्चन करणारा माणूस हिंदुत्ववादी नसू शकतो? मिर्झा राजा जयसिंग जो नर्मदेच्या किनारी इतका मोठा यज्ञ करतो, युद्ध यशस्वी हो म्हणून त्याला हिंदुत्ववादी म्हणायचं नाही? आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो, मिर्झा राजा जयसिंगांच्या स्वभावाबद्दल जी वर्णनं केलेली आहेत त्या वर्णनांमध्ये असं लिहिले की मिर्झा राजा जयसिंग अतिशय शांत, अतिशय विनम्र, त्यांनी कधीही आयुष्यामध्ये परस्त्रीचा उपभोग घेतला नाही. ज्यांचे ते चाकरी करायचे ते राजा कसे होते तो भाग सोडून द्या, त्यांनी परस्त्रीचा उपभोग घेतला नाही. सतत नीतीने वागणारा मिर्झा राजा जयसिंग हे त्यांच्या कुलदेवतेला जल आणि पुष्प अर्पण केल्याशिवाय पाण्याचा थेंब सुद्धा पित नसत. इतका धर्मनिष्ठ माणूस, अशा माणसाला आपण हिंदुत्ववादी म्हणायचं की नाही? असा माणूस महाराष्ट्रामध्ये येतो शिवाजी महाराजांवरती आक्रमण करायला, आणि असा माणूस आतापर्यंत त्या 17 ते 55 या कालखंडामध्ये एकही युद्ध आलेलं नाही मिर्झा राजा जयसिंग. आता ते आले शिवाजी महाराजांना पुन्हा एकदा इकडे लढायला आणि शिवाजी महाराजांविरुद्ध लढायला. आणि मग त्या मिर्झा राजा जयसिंगांना एखादे सावरकर जर त्या काळात असते तर ते मिर्झा राजा जयसिंगांना म्हणाले असते. आता इथे हिंदुत्व काय असतं लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगतो, मिर्झा राजा जयसिंगांच्या काळात जर विनायक दामोदर सावरकर जन्माला आले असते तर ते गेले असते मिर्झा राजांसमोर आणि त्यांना म्हणाले असते की मिर्झा राजे तुम्ही धर्मद्रोही आहात. आणि मग मिर्झा राजा जयसिंगांनी सावरकरांना प्रश्न विचारला असता की सावरकर तुम्ही काय सांगता, मी जेव्हा तिकडनं निघालो दिल्लीहून इथे स्वारी करून यायला तेव्हा नर्मदेच्या काठी मी यज्ञ केलाय आणि महाराष्ट्रात आल्यानंतर मी कोटी लिंगार्चन करतो आणि तुम्ही मला धर्मद्रोही म्हणता? त्या काळामध्ये ते उत्तर सावरकरांनी मिर्झा राजांना दिलेलं असतं, मिर्झा राजे तुम्ही कोटी लिंगार्चन कितीही करा, तुम्ही कितीही यज्ञ मांडा किंवा तुम्ही कितीही उपासना करा, पण तुम्ही महाराष्ट्रामध्ये येऊन ज्या माणसाचं साम्राज्य डळमळीत करू पाहताय ना, तो माणूस 400 वर्षांनंतर पहिल्यांदा जन्माला आलाय ज्याला हिंदूंच्या राजकीय हक्कांची जाणीव झाली. तो माणूस असं सांगतोय की हिंदूंनी पॉलिटिकली हा प्रदेश माझा आहे, हिंदवी स्वराज्य आहे, हिंदूंचं राज्य आहे असं सांगणाऱ्या माणसाला, असं सांगणाऱ्या एका शिवाला, तुम्ही जरी कितीही शिवाचे उपासक असाल ना तरी अशा शिवाचा पराभव करायला तुम्ही, हे सावरकरांनी सांगितलं. आणि म्हणून हिंदुत्व या पुस्तकामध्ये सावरकरांनी लिहिलंय की पहिल्यांदा हिंदुत्वाची राजकीय जाणीव असणारा माणूस शिवाजी महाराज आपल्या देशामध्ये तयार झाला. आणि ती जाणीव इतकी विलक्षण त्यांनी करून दिली की त्याच्यानंतर जेमतेम 3 जिल्ह्यांचं शिवाजी महाराजांचं स्वराज्य होतं. त्या 3 जिल्ह्यांच्या स्वराज्यामध्ये या माणसांनी हिंदूंना पहिल्यांदा राजकीय हक्कांची जाणीव करून दिल्यानंतर शिवाजी महाराज गेले. आता पूर्ण सावरकरांपर्यंत येऊ आणि मग आपण थांबू. शिवाजी महाराज गेले, त्याच्यानंतर औरंगजेब स्वतः महाराष्ट्रात आला. औरंगजेबाचा मृत्यू महाराष्ट्रातला आहे मित्रांनो. मी तुम्हाला सांगतो, शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेब इथे येतो. इथे आल्यानंतर शिवाजी महाराज तर जन्माला नाहीये, संभाजी राजांना त्यांनी पकडले, तरी सुद्धा संपूर्ण हिंदूंचं स्वराज्य औरंगजेबाला काबीज करता आलेलं नाही. शिवाजी महाराजांनंतर शंभूराजे झाले, शाहू महाराज झाले, त्यांच्यानंतर संताजी धनाजी झाले की ज्यांना काय पदवी दिली आहे शाहूंनी, हिंदूराव अशी पदवी दिली आहे. संताजी धनाजी झाले, त्याच्यानंतर रामदास नसताना ते पॉलिटिकल हिंदुत्व कसं जागा राहिलं बघा एका माणसाने सुरू केलेलं. ते रामदासांची जागा मग ब्रह्मेंद्र स्वामींनी घेतली आणि ब्रह्मेंद्र स्वामींनी घेतलेली ती जागा पुढे जाऊन त्यांनी 2 मुलं तयार केली. त्यांना पेशव्यांचं घराणं सत्तेवर आलं. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, 1717-18 साली पेशवे ते छत्रपतीचे सेवक आहेत ना, शेवटपर्यंत त्यांनी ती छत्रपतींच्या गादीचे सेवक म्हणून म्हणजे हिंदुत्व पुढे वाढवण्याचा वसा त्यांनी घेतला आणि 3 जिल्ह्यांचं शिवाजी महाराजांचं पॉलिटिकल हिंदुत्ववादी स्वराज्य पेशव्यांनी आटके पार मिळवून मिळवलं. आता कळलं तुम्हाला हिंदू राजकीय
हिंदुत्व जागा झाला की काय करू शकतो. आणि ते आणखी पार नेऊन भिडवलेलं पेशव्यांनी साम्राज्य पुन्हा 1818ला ब्रिटिश आले आणि ते पुन्हा डबघायला आलं. युनियन जॅक आपल्याकडे फडकायला आला आणि कट्टू पुन्हा 100 वर्षांनी 1920 ला लोकमान्य टिळक गेले. लोकमान्य टिळक गेल्यानंतर आता कारण टिळक होते तेव्हा कोणाची टाप नव्हती हिंदूंविरोधात बोलायची. टिळक गेल्यानंतर हिंदुत्ववादी नेत्याचा व्हॅक्युम या देशात क्रिएट झाला. हिंदुत्ववादी नेता राहिला नाही. तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी 2 तुम्हाला फक्त पॅराग्राफ वाचून दाखवेन आणि मग आपण शेवटाकडे जाऊ की काय परिस्थिती होती आणि सावरकरांना त्यांचं हिंदुत्व कुठल्या परिस्थितीत मांडावं लागलं. मोहनदास करमचंद गांधी यांनी, ते नेते होते ना या भारताचे, नेतृत्व करणाऱ्या माणसांनी हिंदूंना काय संदेश दिला होता हे मी तुम्हाला सांगतो आणि मग सावरकरांच्या हिंदुत्वाची राजकीय मांडणी करून मी थांबतो. दिनांक 21 जूनच्या पत्रात महात्मा गांधी म्हणतात, मी हिंदू आणि मुस्लिम असा भेद करत नाही. माझ्यासाठी दोघेही भारत मातेचे सुपुत्र आहेत. माझं वैयक्तिक मत असं आहे की संख्यात्मक दृष्ट्या हिंदू बहुसंख्य आहे आणि त्यांच्या स्वतःच्या विश्वासाप्रमाणे शैक्षणिक दृष्ट्या ते अधिक चांगल्या स्थितीत आहेत. एक सत्याग्रही या नात्यानं हिंदूंनी मुसलमानांना ते जे मागतील ते द्यावे आणि यात जे काही बलिदान असेल ते स्वेच्छेने स्वीकारावे असा माझा ठाम दृष्टिकोन आहे. अशा परस्पर औदार्यानेच एकता निर्माण होईल. आता मला सांगा, हे परस्पर औदार्य आपण दाखवलं, समोरून दाखवलं जात होतं. हे परस्पर औदार्य मोकल्यांच्या बंडाच्या वेळेस कुठे गेलेलं होतं? हे परस्पर औदार्य काँग्रेसच्या व्यासपीठावरून विष्णू दिगंबर पलुसकर जेव्हा वंदे मातरम म्हणत होते तेव्हा कुठे गेलेलं होतं? हे परस्पर औदार्य जेव्हा श्रद्धानंदांचा खून अब्दुल रशीद करतात तेव्हा कुठे गेलेलं होतं? आणि परस्पर औदार्य हैदराबादच्या संस्थानामध्ये हैदराबादचे निजाम संस्कृत, हिंदी या सगळ्या भाषांवर बंदी घालतात. हिंदूंनी त्यांच्या न्याय हक्कासाठी लढायचं नाही हे सांगतात, तेव्हा कुठे गेलेलं?